नमस्कार. जय हरी माऊली. पांडुरंग विठेवर उभा आहे, पण यामागे असणारी कथा तुम्हाला माहीत आहे का? भक्तांची भक्ती पाहून स्वतः देव धर्तीवर येतो आणि कायमचा धर्तीवर राहतो. काय आहे भगवान विठ्ठलाची कथा? काय आहे भक्त पुंडलिकाची कथा? चला तर मग जाणून घेऊयात. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकदा पुंडलिक नावाचा एक भक्त काशीकडे जायला निघाला होता आणि संत कुकुट स्वामींच्या आश्रमात आला. त्यांना त्याने काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला. कुकुट ऋषी म्हणाले की मला काशीचा मार्ग माहीत नाही, मी तेथे कधी गेलेलोच नाही. पुंडलिक म्हणाले, तुमच्यासारखा पवित्र व्यक्तीने काशीला जायलाच पाहिजे. कुकुट ऋषी शांत राहिले. रात्रीच्या दरम्यान पुंडलिकने आश्रमातील स्त्रियांचा आवाज ऐकला. कोण आहे पाहण्याकरिता तो बाहेर आला आणि त्याने पाहिले की आश्रमात 3 महिला पाणी शिंपडून ते स्वच्छ करत आहेत. चौकशी केल्यानंतर पुंडलिकला कळाले की ह्या 3 महिला गंगा, यमुना आणि सरस्वती आहेत आणि ते कुकुट ऋषींच्या आश्रमात स्वच्छ करत आहेत. पुंडलिकला आश्चर्य वाटले. 3 महिलांनी पुंडलिक यांना सांगितले की धार्मिकता ही अध्यात्म आणि भक्ती पवित्र ठिकाणी भेट दिल्यावर किंवा खूप खर्च करून गेल्यावर नसून केवळ कर्म करण्यावर अवलंबून आहे. ऋषी कुकुट यांनी आपल्या आईवडिलांची अत्यंत विश्वासाने सेवा केली आहे आणि त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे. अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी पुण्य जमा केले. पुंडलिकाने त्यांच्या आईवडिलांना सोडले होते आणि मोक्ष व आशीर्वाद मिळवण्यासाठी काशीला चालले होते. पुंडलिकला आता त्याची चूक समजली होती आणि तो घरी आला आणि त्यांच्या पालकांना काशीला आणले आणि सेवा करण्यास सुरू केले. भगवान कृष्ण हे आपल्या आईवडिलांप्रती पुंडलिकाच्या प्रामाणिक भक्तीने प्रभावित झाले. त्यांनी पुंडलिकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा भगवान कृष्ण पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता. पुंडलिकने भगवान श्रीकृष्णाला इथे उभा राहण्यासाठी एक वीट दिली आणि त्याचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले. जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्याने प्रतीक्षा करण्यासाठी देवाची क्षमा मागितली. भगवान कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि वरदान मागण्यास सांगितले. पुंडलिकने सांगितले की जर देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू? भगवान कृष्णाने आग्रह केला की तेव्हा पुंडलिकने विनंती केली की देवा, तू असंच पृथ्वीवर राहावे आणि भक्तांची काळजी घ्यावी. मला फक्त तू हवा आहेस. आता जसा उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथंच सतत उभा राहा आणि त्यांना तुझं परम पवित्र दर्शन सतत घडू देत. देव म्हणाले तथास्तु. आणि तेव्हापासून हे विठेवर परब्रह्म कमरेवर हात ठेवून 28 युगे म्हणा की 700 वर्ष म्हणा भक्तांसाठी उभा आहे. पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे. सर्वांकडे तो समत्व दृष्टीने पाहतो. त्यांच्या पायी जो लागतो तोही समत्व दृष्टी प्राप्त करून घेतो. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती.